अजूनही खूप लोकांना वाटतं की एन ए करण्यासाठी कलेक्टरकडून परमिशन घ्यावी लागते आणि दरवर्षी एन ए टॅक्स भरावा लागतो. पण आता रूल्स बदलले आहेत. वेलकम टू मराठी सिरीज ऑफ अंडरस्टँडिंग रिअल इस्टेट विथ सुमित प्रॉपर्टी सोल्युशन्स. महाराष्ट्रात नवीन जी आरनुसार आता सेपरेट एन ए परमिशन घेण्याची गरज नाही. जर तुमचा बिल्डिंग प्लॅन किंवा डेव्हलपमेंट प्रपोजल प्लॅनिंग अथॉरिटीकडून अप्रूव्ह झाला तर तेच एन ए परमिशन म्हणून कन्सिडर केलं जातं. म्हणजे आधीची डबल प्रोसेस आता सिंगल झाली आहे. यामुळे टाईम आणि कॉस्ट दोन्ही सेव्ह होतात. दुसरा इम्पॉर्टंट चेंज म्हणजे एन ए लँडवर लागणारा ॲन्युअल एन ए टॅक्स आता रिमूव्ह करण्यात आला आहे. काही केसमध्ये वन टाईम प्रीमियम लागू शकतो, पण दरवर्षी टॅक्स भरायची गरज नाही. पण इथे एक गोष्ट क्लिअर ठेवा, क्लिअर टायटल, प्रॉपर झोनिंग आणि अप्रूव्ह लेआउट अजूनही मॅन्डेटरी आहेत. डॉक्युमेंट्स प्रॉपर नसतील तर फ्युचरमध्ये लोन अप्रूव्हल किंवा रिसेल करताना प्रॉब्लेम येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीने ॲग्रिकल्चरल लँड विकत घेतली आणि त्याला त्या लँडवर बंगलो कन्स्ट्रक्शन करायचं आहे. पूर्वी त्याला प्लॅनिंग अप्रूव्हल वेगळं आणि एन ए परमिशन वेगळी घ्यावी लागायची. म्हणजे प्रोसेस आता सिम्पल, फास्टर आणि कम्पॅरेटिव्हली कॉस्ट इफेक्टिव्ह झाली आहे. आता जर प्लॅनिंग अथॉरिटीने कन्स्ट्रक्शन अप्रूव्ह केलं तर तेच एन ए म्हणून व्हॅलिड मानलं जातं. प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट करताना अपडेट रूल माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. पुढचा टॉपिक तुम्हाला कोणत्या सब्जेक्टवर हवा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रॅक्टिकल रिअल इस्टेट अपडेट्ससाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका.